मी शिर्डीमधून आहे। शिर्डीमध्ये राहता या ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांची लांबच लांब रांग लागली आहे। सिलेंडर घेऊन अनेक लोक रांगेमध्ये उभे आहेत। बुकिंग केलंय मात्र अजूनही सिलेंडर घरपोच होत नाहीये। त्यामुळे आता हे सगळे ग्राहक संताप व्यक्त करतायत। शिर्डीमधली दृश्य आहेत। राहतामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लागलेली आहे। राहता या ठिकाणी सलग 8व्या दिवशी आता आपल्याला गॅस सिलेंडरसाठी रांगा बघायला मिळतात। या संदर्भात मनोज गाडीकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर मनोज, एकीकडे गुढीपाडवा आहे मात्र या शिर्डीमधील सगळे नागरिक इथं सिलेंडरसाठी रांग लावून उभे आहेत। नेमकं काय चित्र आहे त्या ठिकाणचं? होय वर्षा, आज गुढीपाडव्याचा सण असताना देखील एका सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं पाहायला मिळतंय। राहता शहरातील जी इंडियन गॅस एजन्सी आहे त्या बाहेरचं हे चित्र आहे आणि अनेकांचे गॅस जे आहे ते आज अचानक संपल्यामुळे अनेक ग्राहक जे आहेत ते रांगेमध्ये उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जवळपास 1-1 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। वितरण व्यवस्थित व्हावं म्हणून इंडियन एजन्सीनं 2 ठिकाणी वितरण जे आहे ते सुरू केलेलं आहे। मात्र गेल्या 8 दिवसांमध्ये अनेक वेळा गॅसचा तुटवडा भासल्यानं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू। तुमचा गॅस सिलेंडर कधी संपला आणि काय आता सध्या आज गुढीपाडवा आहे, आज गोडधोड करतो? स्वयंपाक नाही, काही नाही। 8 दिवसापासून गॅस संपेले, नंबराला हे करेले, बुकिंग करेले तरीच भेटाना। काय काय सांगितलं जातं? काही नाही, हेच भेटत नाही, आली नाही गाडी, काही नाही। तुमचा गॅस कधी संपला आणि आज तर पाडवा आहे, आज गोडधोड केलं जातं घरी, मग काय परिस्थिती? एक चालू आहे घरी, 1 टाकी आहे, काही प्रॉब्लेम नाही एवढा। काही जण जे आहेत ते अतिरिक्त सिलेंडरसाठी सुद्धा या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे। खरं तर गॅस तुटवड्यामुळे आणि गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप जो आहे तो व्यक्त होतोय आणि ग्राहकांमध्ये रांगेत उभे राहण्यावर देखील वाद होतानाचं चित्र जे आहे ते समोर येतंय। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून गॅसचा तुटवडा जो आहे तो सातत्यानं जाणवत आहे। शिर्डीतल्या सगळ्या परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ड्रोन दृश्य आपण बघतोय चंद्रपूर मधली। चंद्रपुरात देखील गॅस टंचाईनं नागरिक हैराण झालेत, तर इकडे कोल्हापूरकर देखील आता घरगुती गॅससाठी रांगा लावतात। पहाटेपासूनच दोन्ही ठिकाणी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस टंचाई झाली आहे, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहतोय। तर तिकडे भुसावळमध्ये 19 हॉटेलवरती तहसील विभागानं कारवाई केलेली आहे। 12 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। महसूल विभागाकडून पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि हीच पथकं आता ठिकठिकाणी जाऊन पाहणी करतायत। आज आम्ही जवळपास 19 ठिकाणी हॉटेल्स, ढाबे, लॉन इथे भेटी देऊन तपासणी केली, तर आम्हाला कमर्शियल ऐवजी डोमेस्टिक सिलेंडर दिसले आणि ते आम्ही जप्त केले। जवळपास आम्ही आज 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत। आपली हे मोहीम किती दिवस सुरू राहणार? आता ही मोहीम आमची जवळपास जोपर्यंत हा वेटिंग पिरियड कमी होत नाही, सिलेंडर मिळत नाही, हा तक्रारी आहे, तोपर्यंत आम्ही सुरूच करू। जाऊयात गोंदियामध्ये। गोंदिया जिल्ह्यामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आलेला आहे। गोंदियामध्ये 45 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आणि या कारवाईमध्ये 10 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। दुसरीकडे सोलापुरात अवैध साठ्यावरती प्रशासनानं छापा टाकलाय। जेऊरमधून 20 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। पुरवठा विभागाची ही कारवाई आहे। कारवाईमध्ये IOCL, HPCL आणि BPCL कंपन्यांचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। तर तिकडे नंदुरबारमध्ये जिल्ह्यात देखील आता LPG गॅसचा गैरवापर होतोय, त्यामुळे दक्षता पथकाकडून 30 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडरचा साठा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत।